नमस्कार, मी विशाल परदेशी. न्यूज 18 लोकमत प्रस्तुत सार्वजनिक गणेश मंडळ 2025 या स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा आपलं सगळ्यांचं स्वागत करत असताना माझ्याबरोबर आहेत बाप्पांच्या साक्षीने अभिनेता आदेश बांदेकर. दादा, जोरदार संबंध मुंबईतल्या गणपतीच्या आठवणी देखील तुमच्या आपण जाणून घेतोय. पण पश्चिमेकडे आपण जर गेलं तर गणपतीची एक वेगळीच रंगत जी बघायला मिळते. आता आपण मीरा रोड या भागामध्ये आपण जाणार आहोत आणि तिथे नेमकं कोण विजेता ठरले ते आपण जाणून घेणार आहोत. पण तिथे कधी जाणं झालंय पश्चिमेकडे? हो, जाणं झालंय ना. म्हणजे अगदी पश्चिमेला विचार केला तर म्हणजे यंदा तर अंधेरीचा राजा या गणेशोत्सव मंडळाचं 60वं वर्ष आहे. म्हणजे तिथून दरवर्षी न चुकता मी अगदी म्हणजे कुपर हॉस्पिटलच्या समोरच असलेला आमचा संजय कदम ज्या गणपती मंडळाचं आयोजन करतो तिथे जाऊन मी आत्ता आलो. आणि या सगळ्या प्रवासामध्ये अगदी बोरिवलीपर्यंत आणि आता तर मीरा रोड या परिसरामध्ये गणपती बाप्पाची मनोभावे पूजाही करण्यात येते. आणखीन आपण बघतो की उत्सव पूर्वी जो फक्त मुंबईपुरता मर्यादित होता तो कालांतराने हळूहळू पश्चिम उपनगर, पूर्व उपनगर करता करता अगदी या बाजूला मीरा रोड भाईंदरपर्यंत आणि तिकडे कल्याण डोंबिवलीपर्यंत म्हणजे जिथे जिथे सगळ्या बेची आहेत. कारण वजिराचा गणपती बाप्पा आपण जेव्हा म्हणतो बरोबर की स्वयंभू गणपतीचं मंदिर बोरिवलीत आहे आणि तिथूनच एका बाजूनी संपूर्ण समुद्र किनारा लाभलेला, खाडीचा पट्टा असलेला हा सगळा परिसर की ज्याने अनेकांना आधार दिला आणि त्यामुळे खूप आनंदाचं वातावरण. क्या बात आहे. यासाठी देखील स्पर्धेकरता मीरा रोडमधनं असंख्य प्रवेशिका आमच्याकडे आलेल्या होत्या. खूप व्हिडिओज आले. आमच्या दृष्टीने सगळेच विजेते आहेत. पण त्यातनं नियमानुसार जे 5 व्हिडिओज आपण निवडले होते मंडळांचे, ते व्हिडिओज आपण बघूया. वसई विरारमध्ये मोठ्या प्रमाणात गणेशाची धूम आहे आणि मी आता आलो आहे नालासोपारा पूर्वेकडील महेश पार्क मध्ये. या ठिकाणी देखावा सुंदर असा देखावा दाखवण्यात आलेला आहे. या गणेशाची जी मूर्ती आहे ती आपण पाहू शकता. हे सुदर्शन चक्र आहे आणि या सुदर्शन चक्रावरती या ठिकाणी बाप्पा विराजमान झालेले आहेत. त्रिशूळ घेऊन अष्टभुजा रूप जे आहे बाप्पांचं आपल्याला पाहायला मिळतंय. या संपूर्ण मंडळाने विविध उपक्रम लावून हा गणेशोत्सव साजरा केला जातो. गणेशोत्सवाची धामधूम सगळीकडे सुरू आहे. मी आता आलो आहे नालासोपारा पूर्वेकडील डॉन लेन मध्ये. ह्या नवतरुण मित्र मंडळाचा हा बाप्पा आहे. आपण जर पाहिलं या वर्षीची जी मूर्ती आहे बाप्पांची ही श्री रामाच्या अवतारामध्ये आहे. आपण जर पाहिलं हा संपूर्ण जो महल आहे या ठिकाणी साकारण्यात आलेला आहे. श्रीरामाचं जे मंदिर झालं होतं त्यानंतर ही यावेळी यांनी जी थीम ठेवलेली आहे ती श्रीरामाची ही अवतारातली ही बाप्पांची मूर्ती आहे. आणि या मंडळाला आतापर्यंत अनेक पुरस्कार प्राप्त झालेले आहे. मी आता आलो आहे विरारच्या महागणपती सोशल फाउंडेशन या गणपती मंडळामध्ये. आपण जर पाहिलं ही जी बाप्पांची मूर्ती आहे ही बाप्पांची मूर्ती 4 फुटांची ही मूर्ती आहे आणि विशेष म्हणजे ही शाडू मातीची मूर्ती आहे. आपण काहीतरी वेगळं करू, कारण गणपती छोटा असू दे किंवा मोठा असू दे यामध्ये भावना हे आणि श्रद्धा महत्वाची आहे हे या मंडळात दाखवून दिलेलं. ह्या मंडळाचं जे कार्य आहे ते कुठेतरी पर्यावरणपूरक आपण गणेशोत्सव साजरा करूया हे दाखवण्यासाठी आहे. 2017 पासून आम्ही गणपतीची जी मूर्ती आहे ती शाडूची केली आणि 12 फुटावरनं आम्ही 4 फुटाला आम्ही करण्याचा निर्णय घेतला. आम्ही विचार केला की आपण लहान मूर्ती करून शाडूची मूर्ती करून आपण समाजाला एक चांगला संदेश देऊ शकतो. मी आता मीरा रोडच्या शांतीनगर येथे आलेलो. मी आपल्याला दाखवतो या ठिकाणी पर्यावरणपूरक अशी टिश्यूच्या लगद्यापासून केलेली ही मूर्ती आहे. आणि आपण जर पाहिलं ही मनमोहक मूर्ती सगळ्यांचं लक्ष वेधून घेते. हा जो हात आहे हा हात जो सोन्याचा हात आहे आणि हे जे पदकमल आहेत ही लालबागच्या राजाच्या जे पदकमल बनवतात त्याच यांच्याकडून बनवल्याचं यांचं म्हणणं आहे. मीरा रोड भाईंदरमध्ये हे पहिलं मंडळ आहे
त्यांनी पर्यावरणपूरक मूर्ती बनवायला सुरुवात केली. मंडळाची 40 वर्ष आहे. आम्ही यावेळी थीम दिलेली आहे पूर्णानंद. पूर्णानंद थीम म्हणजे जेव्हा गणेशने माते लक्ष्मीच्या घरी अवतार घेतला त्या थीमवरती आधारित आम्ही ते केलेलं आहे. डेकोरेशन तुम्ही बघू शकता. लक्ष्मी मातेची मूर्ती आहे आणि लक्ष्मी म्हणजे धन, त्या हिशोबाने धनाची ती वर्षा सर्व भक्तांवरती करते. पर्यावरणपूरक मीरा रोडचा मोरया अशी या ठिकाणची ही ख्याती आहे आणि अनेक भाविक या ठिकाणी येऊन आपले मनोकामना पूर्ण करण्यासाठी गारा निघालत असतात. मी आता आलो आहे भाईंदरच्या इंद्रलोक परिसरामध्ये आणि जय भवानी मित्र मंडळाचा हा बाप्पा आहे. आपण पाहू शकता या ठिकाणी बाप्पांची ही राजस मूर्ती आपल्याला पाहायला मिळते. या ठिकाणी श्रीकृष्णाने शेषनागाचा वध केला होता ती थीम या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी हा जो देखावा केलेला आहे संपूर्ण हा जो महल या ठिकाणी दाखवण्यात आलेला आहे. वेगवेगळे उपक्रम सुद्धा या मंडळाच्या माध्यमातून केले जातात. सामाजिक उपक्रम असतात आणि आपण हे बाप्पांची जर मूर्ती पाहिली तर आपल्याला लक्ष प्रत्येकाचं वेधून घेतं. गेली 22 वर्ष या ठिकाणी आम्ही श्री बाप्पाचं मोठ्या भक्तिभावाने या ठिकाणी स्थापना करत असतो. या 22 वर्षामध्ये आमची श्री गणेशाची मूर्ती हीच एक खासियत राहिलेली आहे. वेगवेगळे व्हिडिओज आपण बघितले 5 मंडळाचे. यातनं विजेता कोण ठरलाय? खरं आहे, म्हणजे तू आत्ता म्हणाला तसा की सगळेच खरं तर विजेते आहेत. कारण प्रत्येकजण आपापल्या परीने गणपती बाप्पाची सेवा करत असतं आणि त्या सेवेतून ही सेवा बाप्पाच्या चरणी अर्पण करत असताना सगळे कार्यकर्ते मनोभावे. त्यामुळे ही सेवा प्रत्येक कार्यकर्त्यासाठी आपलं मंडळ हे महत्त्वाचं आहे. पण शेवटी नियम निकष हे फार महत्त्वाचे असतात आणि त्यातूनच आता ही निकाल जाहीर करण्याची संधी मला दिली त्याबद्दल धन्यवाद. आणि हे मंडळ आहे शांतीनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, मीरा रोड पूर्व. वा वा. गणपती बाप्पा मोरया, मंगळमूर्ती मोरया, मीरा रोडच्या मोरयाचा विजय असो, हरीशान पुनाची मीरा रोडच्या मोरयाची. शांतीनगर सार्वजनिक गणेश मंडळ, मीरा रोड पूर्व, आपलं खूप खूप अभिनंदन. थेट जाणार आहोत या मंडळामध्ये. आमचे प्रतिनिधी विजय देसाई आत्ता क्षणाला तिथं उपस्थित आहेत. धन्यवाद. मी आलो आहे मीरा रोड मध्ये. मीरा रोडच्या शांतीनगरच्या गणेश मंडळामध्ये पर्यावरणपूरक अशी मूर्ती बनवली होती त्यांनी आणि आपण आता मीरा भाईंदरचे क्राईम डीसीपी संदीप डोईफोडे साहेब यांच्या हस्ते आपण हे आता पारितोषिक वितरण करत आहोत. आपण पाहू शकता या ठिकाणी ह्या मंडळाने एक स्तुत्य उपक्रम केलेला आहे. माझ्यासोबत डीसीपी सर आहे, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. काय सांगाल सर, आज तुमच्या हस्ते प्राइज डिस्ट्रीब्युशन होत आहे? सदर मंडळाने पर्यावरणपूरक गणपतीची स्थापना केलेली आहे. त्याबद्दल त्यांना लोकमतच्या वतीने प्रथम पारितोषिक देण्यात आलेलं आहे. त्याबद्दल सर्व मंडळाचे पदाधिकारी आहेत त्यांचं मनपूर्वक अभिनंदन आणि सर्वांच्यासाठी चांगला असा हा स्तुत्य उपक्रम आहे. न्यूज 18 लोकमत आहे त्यांनी जे विविध मंडळाकडून स्पर्धा आयोजित केलेली आहे त्यामध्ये आमचं मंडळ म्हणजे मीरा रोडच्या मोरया शांतीनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यांना पहिलं पारितोषिक मिळालेलं आहे. त्याबद्दल त्यांचे धन्यवाद. असेच उपक्रम आहेत ते पुढील वर्षी तुम्ही सादर करावे हीच आमची अपेक्षा आहे. तसेच आमची मूर्ती ही कागदी मूर्ती आहे, पर्यावरणपूरक आहे. तर आमची प्रत्येक मंडळाला अशी विनंती आहे की प्रत्येकाने ही कागदी मूर्ती किंवा इको फ्रेंडली मूर्ती करावी जेणेकरून बाप्पाचे आगमन आणि विसर्जन हे व्यवस्थित होईल. गणपती बाप्पा मोरया, गणपती बाप्पा मोरया. या ठिकाणी प्रत्येक मंडळाने असे पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करावा असं या मंडळाचं सुद्धा म्हणणं आहे.